नमस्कार मित्रांनो, स्वर्णिम कोकण पेजच्या ह्या आजच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, आपण आज आहोत आसोली या गावामध्ये आणि आसोली गावामध्ये आपण एक शेतवाडा या नावाचा इको टुरिझम होमस्टे असा तो बघू गेलेलो असो आणि हो होमस्टे लवकरच रेडी होचो असा, बऱ्यापैकी रेडी झालो असा। सध्या हे लोक गेस्ट थोडेफार हँडल करतात, त्यांना जमतात त्याप्रमाणे। तर ह्यो होमस्टे नक्की कसं बनवलेलो असा, पूर्णपणे आतमधून मातीचो असा आणि मस्तपैकी थंड, म्हणजे तुमका एसीची हवा जर खाऊची असत तर या ठिकाणी या होमस्टेमध्ये तुमका यावचं लागताला। तर मित्रांनो, ह्यो शेतवाडा होमस्टे कसो असा तर आपण ह्यांच्या आज फॅमिलीसोबत भेटूया आणि बघू होमस्टे आतमधून कसो असा। चला माझ्यासोबत। तर मित्रांनो, या ठिकाणी ही बघा कोकणातील पारंपरिक आडी घातलेली असा, ह्याका साकव पण म्हणतात। आणि या ठिकाणी बघा अजूनही पाण्याचे वाहते झरे तुमका बघूक मिळतले। तर सुंदरपैकी ही आडी असा आणि खालून एक छोटंसं व्हाळ जाता आणि सुंदरपैकी हो निसर्गाचो नजारा असा। या ठिकाणी तुम्ही इलात तर हो गेट जो असा हो पण पारंपरिकरित्या बघा हो बांबूचो गेट बनवलेलो असा आणि ह्या गेटमधून आतमध्ये शेतवाड्यामध्ये आपणाक एंट्री करूची असा। तर मित्रांनो, आपल्या कोकणातील घरासमोर असलेली गायी आणि ढोरा ही आपला समृद्ध कोकण म्हणजे आपला समृद्ध घर असं म्हटलं जातं। तर या ठिकाणी बघा या शेतवाड्यामध्ये सुंदर एक बैलाची जोडी असा, ती आपण बघूया। मारू घेता आपण त्याची ह्या काय झालो ना, तुमची नावं माका माहिती नाही, ढवळ्या आणि पावळ्या हे दोघे जण असत। हो बैल जरा मारू घेता तर हे सुंदरपैकी हो कोकणामधील एक सुंदर नजर आपणाक ह्यो या ठिकाणी बघूक मिळलेलो असा। आता आपण पुढे जाऊया, शेतवाडा ह्यो होमस्टे कशा प्रकारे असा तो बघण्यासाठी। नको हे रवा नाही, तू नंतर फॉरवर्ड कर नाही तर काय कर। आणि आय थिंक ती एक तू चालतंय ह्या दिसाने ना। मित्रांनो, या ठिकाणी शेतवाडा होमस्टेचो ह्यो बोर्ड लावलेलो असा आणि आपल्या पाठीमागे सुंदर या हिरवळीमध्ये नारळ आणि सुपारीच्या कुळागरामध्ये ह्यो शेतवाडा होमस्टे तयार केलेलो असा। ही शेतवाडा होमस्टेची जो होमस्टे असा त्याची ही जी ह्या जो घर असता ता या ठिकाणी असा। ह्या पूर्णपणे लाल चिरा म्हणजे लाल मातीच्या चिऱ्यापासून दगडापासून हा बनवलेला असा आणि आतमध्ये पूर्णपणे त्याका मातीचा प्लॅस्टर केलेला, त्यामुळे होमस्टे आतून पूर्णपणे थंडगार असा। आणि या ठिकाणी बघा या होमस्टेचे मालक असत तुकाराम कोंबे, त्यांचं नाव असं। तुकाराम दादा सध्या नारळ काढूवरती चढलेले असत, तर आता ते खालती नारळ काढून घेऊन येतले, ते पण आपण बघूया। थोडी स्टॉप ताटकडे हा तो चला। मित्रांनो, ही असत कोकणातली ताजी शहाळी आणि आपणाक या ठिकाणी आज ही खाऊक मिळतली। तर आपले तुकाराम दादा आपल्याला दाखवतले की ही शहाळी कशा प्रकारे कोकणामध्ये फोडून खाल्ली जातात ती। तर आपण ठेवूया या ठिकाणी। आपण आता शेतवाडा ह्या होमस्टेवरती असो आसोलीमधील आणि या ठिकाणी ह्या होमस्टेचे मालक असत आपले तुकाराम कोंबे दादा आणि ह्या त्यांच्या मिसेस असत ओवी वहिनी। तर ही दोघे जण हे होमस्टे या ठिकाणी हँडल करतात। तर आपण यांच्याकडे नंतर ओळूया, पण हो होमस्टे सध्या असिस्ट कोण करतोय तर आपला असा संदीप तांडेल दादा। तर आपण हा होमस्टे आतमधून बघूया, पहिल्यांदा ह्या होमस्टेची माहिती बघूया आणि नंतरच आपण ह्या तुकाराम दादांकडे येऊया।
मा- बाजूसून फोडतात त्या वरसून फोडतात असा फोडतोय तसं फोड. आमची गावात पण तरी सुद्धा माड दिया पण आता असं कसं हा शेतवाडा आहे तो. नमस्कार, माझं नाव संदीप तांडेल. आज मी तुम्हाला आमच्या शेतवाड्याचं टूर करतो. हे आम्ही पारंपरिक कोकणी पद्धतीने बनवलेलं आहे आणि हे शैला मातीचं आहे. मातीचं प्लास्टर आहे. याला एरिया आहे आणि आम्ही 2 बेडरूम केलेले आहेत. तर ही एक आहे रूम. दोन माणसांसाठी हा बेडरूम आहे आणि एकदम क्लीन असं वॉशरूम आम्ही केलेलं आहे. नॅचरल शांत असे वातावरण इथे आहे. आणि अजून एक आमच्याकडे एक रूम आहे ही वाली. इथे पण 2 माणसांसाठी आहे. आणि हे किचन आहे. सध्या आमच्याकडे 2 बेडरूम आहेत आणि विथ फॅमिली सुद्धा इकडे राहू शकतात. हे करायचं असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये खाली दिलेले आहेत. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. हो जो होमस्टे असा ना आणि होमस्टेचे जे मालक असतात तुकाराम दादा, तर आपण त्यांच्यासोबत बोलूया की हे होमस्टे बनवण्याच्या पाठीमागची काय मेहनत होती आणि हो त्यांच्यानी मातीचं होमस्टे कशा प्रकारे केलं. कारण आपल्या कोकणामध्ये जुनी घरं मातीची होती. त्याच्यामध्ये गरमीच्या सीझनला आतमध्ये थंडावा आणि थंडीच्या सीझनमध्ये आतमध्ये गरमी उबदार वातावरण तयार होत असेल. तर मातीची घरं आता पूर्णपणे संपुष्टात येतात. लोक आता सगळी प्लॅस्टरची घरं किंवा स्लॅबची घरं बांधू लागलेली असतात. तर त्यांच्यानी ह्या सध्याच्या ह्या जीवनशैलीमध्ये हो मातीचं होमस्टे बांधलेलं असा.
आणि त्या पाठीमागची काय मेहनत असा ही आपण त्यांच्याकडून ऐकूया. हा होमस्टे बनवण्यामागचा उद्देश हे एकच आहे की हल्लीकडे सिंधुदुर्गात झपाट्याने होत असलेला पर्यटन, त्या पर्यटनामागे आपण कोकणी माणसा म्हणाल लोकांना काय देऊ शकतो, की कोकणी माणसा कशा प्रकारे लोकांचं व्यवस्था करू शकतो, त्या दृष्टिकोनातून आम्ही एक पूर्वी मातीचं घर लोक भरपूर बांधायचे. आता ती मातीचे घरं संपुष्टात आलेली आहे. पण आता जिकडे तिकडे लोक स्लॅबची घरं बांधतायत. मग ते आम्हाला स्लॅब कुठेतरी चुकीचं वाटतंय, हे निसर्गाची हानी म्हणून. मग त्यासाठी आम्ही मातीचं घर बांधायला आताच्या काळामध्ये हे नाही, मजूर अवेलेबल नाही तेवढे त्या पद्धतीमध्ये. म्हणून एक नवीन काय करू शकतो, तर आपल्याला मातीचा फील यायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आम्ही एक दगडाचं म्हणजे त्याचा आकार घराचा किल्ला टाईप म्हणजे गोल ठेवला आणि आतून त्याला प्लॅस्टर पूर्णपणे, ह्या घराला प्लॅस्टर आतून मातीचं आहे. तसेच या घराच्या जमिनी ह्या शेणा मातीने सारवलेल्या जमिनी आहेत पूर्णपणे. आणि पूर्णपणे जसं पूर्वी मातीच्या घरामध्ये फील यायचा, नैसर्गिक फील यायचा. आणि आता गरमीच्या दिवसामध्ये पण इकडे एकदम क्लायमेट असं शांत थंडगार वातावरण असतं. सोबत या शेतवड्याच्या बाहेर आमची शेती पण, आम्ही वेगवेगळ्या प्रकारची शेती करतो. त्यामध्ये प्रामुख्याने भात शेती, नाचणी, मिरची, त्याच्यानंतर चवळी, भुईमूग असे विविध प्रकारची आमच्याकडे शेती होते आहे. जर तुम्हाला कोणाला या ठिकाणी व्हिजिट करायची असेल तर आमचा या व्हिडिओ खाली नंबर दिलेला आहे, तरी तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. मुंबईतला सगळं सिमेंटच्या दुनिया म्हणजे आता आम्ही कोकणामध्ये आपला ही पूर्णपणे हिरवळ असा गावच्या ठिकाणी, पण तुम्ही मुंबईत जर राहतालाच तर त्या ठिकाणी पूर्णपणे सिमेंटची दुनिया असा. मग थोडासा जर तुमका एक वेगळा अनुभव जर घ्यायचा असाल तर ह्या सिमेंटच्या दुनियेमधून जर बाहेर पडायचं असाल तर तुम्ही ह्या कोकणातल्या ह्या गावांमध्ये येऊन तुम्ही ह्या शेतकऱ्यांसोबत राहू शकताय आणि या ठिकाणचा तुम्ही अनुभव पण या ठिकाणी चांगल्यापैकी घेऊ शकताय. आणि या ठिकाणी आपले वहिनी पण असत, ओवी वहिनी, तर तुमका या ठिकाणी कोकणी स्टाईलमध्ये फूड जसं की आपले घावणे चटणी असं या ठिकाणचा कोकणी फूड असा, या ठिकाणी सगळा तुमका शिरवाळे असत. परत हे आपले कोकणी लोकांचे आंबोळे पोळी वगैरे हे सगळे आपले कोकणी लोकांचे पदार्थ असतात, हे तुमका या ठिकाणी खाऊक पण मिळू शकतं. तर तुम्ही खालती कॉन्टॅक्ट ॲड्रेस मी देतो या ठिकाणी. तर यांची सध्या हा जो होमस्टे आहे बऱ्यापैकी फुल असा, म्हणजे यांच्याकडे गेस्ट बऱ्यापैकी येतं. तर तुम्ही खाली कॉन्टॅक्ट नंबर्स मी तुमका देत आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. संदीपचं कॉन्टॅक्ट नंबर देईल, दादांचं पण देईल. कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा होमस्टे बुक करून या ठिकाणी येऊन राहू शकता. पाहिजे